नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो तर आपण मागच्या पार्टमध्ये पाहिलं होतं DMRचा आपण जे क्वेश्चन पेपर पाहिला होता 2023चा पार्ट फर्स्ट. तर त्याच्यामध्ये आपण जे आपले नर्सिंग रिलेटेड होते त्याच्यामध्ये 20 क्वेश्चन आपण पाहिले होते. तर उर्वरित जे 20 क्वेश्चन आहेत ते आपण या पार्टमध्ये पाहणार आहे. तर याच्यामध्ये टोटल जे राहिलेले 20 क्वेश्चन आहेत तर ते 20 क्वेश्चन आपल्याला कंप्लीट करायचे. तर याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन जो आहे म्हणजेच 21 वाला क्वेश्चन. तर पहा, डॅश डॅश आर मेजर्ड डिझाईन टू समराइज इन्फॉर्मेशन अबाउट प्रायोरिटी टॉपिक्स रिलेटेड पॉप्युलेशन हेल्थ सिस्टीम performance. They provide comparable and actionable information across different geographic, organizational or administrative boundaries and or can track progress over time. म्हणजे कोणती पण आपल्याला इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण स्टोअर करतो किंवा कलेक्ट करतो, ते समराईज करून त्या टॉपिक रिलेटेड आपण हेल्थ सिस्टीममध्ये आपण ते ॲक्शनेबल किंवा अक्रॉस डिफरंट जिओग्राफिक आणि ऑर्गनायझेशन बाउंड्रीजमध्ये ते ट्रॅक करण्यासाठी आपण कोणता टूल यूज करतो किंवा कोणता इंडिकेटर यूज करतो. तर तो इंडिकेटर असतो मित्रांनो, कोणता असतो? हेल्थ इंडिकेटर असतो. त्यालाच म्हणतो आपण हेल्थ इंडिकेटर्स. ठीक आहे. तर हे आहे याचं उत्तर 3 नंबरवाला मित्रांनो. क्वालिटी इंडिकेटर तर नसणार आहे, त्यानंतर की परफॉर्मन्स नसणार आहे आणि बायोलॉजिकल नसणार आहे. त्यामुळं हेल्थ इंडिकेटर, कारण हेल्थ रिलेटेडच आहे ना, त्यामुळं हेल्थ इंडिकेटर. ठीक आहे मित्रांनो. तर त्यानंतर नेक्स्ट आहे 22 क्वेश्चन. पहा याच्यामध्ये काय दिलं आहे? क्लायंट, आय हेट टेकिंग ऑल दिस मेडिसिन, इट मेक्स मी फील नम. नर्स, मेकिंग आय कॉन्टॅक्ट, येस आय अंडरस्टँड. दिस सिनेरियो नरेट्स एन एक्झाम्पल ऑफ विच टाईप ऑफ थेरप्युटिक कम्युनिकेशन टेक्निक. म्हणजे प्रश्न विचारतोय, पेशंट विचारतोय नर्सला की मला जे गोळ्या आहेत हे घ्यायला आवडत नाही, मला हेट होतं ह्या गोळ्या घेण्यासाठी. तर नर्स म्हणती आय कॉन्टॅक्ट करून येस आय अंडरस्टँड, म्हणजे नर्स म्हणते हो मला ते मान्य आहे म्हणती. मग हे कोणतं कम्युनिकेशन आहे? तर हे नर्स काय करायला लागले, ते नर्स ॲक्सेप्ट करायला आहे की खरं आहे, मला हे मान्य आहे तुझं. मग हे कोणतं आहे? ॲक्सेप्टन्स हे कम्युनिकेशन आहे. ठीक आहे मित्रांनो. ह्याचं उत्तर काय असेल? मग डी असेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ह्युमन रिझर्वायर इन्क्लूड ऑल, म्हणजे ह्युमन रिझर्वायर सगळेच आहेत तर फक्त एक सोडून. तर कोणता आहे तो? हॉस्पिटल सराउंडिंग्स. हे हॉस्पिटल सराउंडिंग हे ह्युमन रिझर्वायर नाही आहे. आन्सर 3. त्यानंतर नेक्स्ट आहे, इक्लाम्शिया इज अ रेअर बट सिरियस कॉम्प्लिकेशन. ठीक आहे, इक्लाम्शिया इज अ रेअर बट सिरियस कॉम्प्लिकेशन. तर कोणतं आहे त्याचं उत्तर? प्री इक्लाम्शिया खूप सिरियस कॉम्प्लिकेशन आहे. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे 25वा, नी, शोल्डर, स्टर्नोक्लॅव्हिक्युलर अँड एल्बो जॉईंट्स आर एक्झाम्पल ऑफ विच टाईप ऑफ जॉईंट. तर हे जॉईंटमधला एक क्वेश्चन विचारला मित्रांनो. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, बऱ्याच वेळेस पण हा क्वेश्चन पडलेला आहे. गुडघ्याचा, खांद्याचा, स्टर्नोक्लॅव्हिक्युलरचा आणि एल्बोचा असे हे 4 जॉईंटमध्ये कोणत्या जॉईंटमध्ये हे जॉईंट मोडतात असं याचा प्रश्न आहे. तर हे जॉईंट जे मोडतात सायनोवियल जॉईंटमध्ये मोडतात मित्रांनो. ठीक आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, अँड डॅश डॅश इज अन ऑपरेशन विथ असिस्टन्स फ्रॉम अ वर्ल्ड बँक इन 100 हार्ड कोर ट्रायबल डिस्ट्रिक्ट ऑफ द 7 पेनिन्सुलर स्टेट्स. ठीक आहे मित्रांनो. तर हार्ड कोर ट्रायबल डिस्ट्रिक्टमध्ये 7 पेनिन्सुलर स्टेटमध्ये कोणतं ऑपरेशन चालू आहे? तर ह्या ऑपरेशनचं नाव आहे इन्हान्स्ड मलेरिया कंट्रोल प्रोजेक्ट. हा नवीन क्वेश्चन आहे, म्हणजे बऱ्याच जणांना हा क्वेश्चन माहिती नसेल. तर हा याचं उत्तर आहे ए मित्रांनो. ठीक आहे. नेक्स्ट आहे 27, डॅश डॅश इज अन मेंटल हेल्थ कंडिशन दॅट कॉज एक्स्ट्रीम फ्लक्च्युएशन मूड अँड चेंजेस इन एनर्जी, थिंकिंग, बिहेवियर अँड स्लीप. दॅट इज अ मॅनिक डिप्रेशन. what is called is as manic depression. So friends, this is the psychiatric question. Is a mental health condition that causes extreme fluctuation in mood, changes and energy, thinking, behavior and sleep. So the answer is manic depression. Okay, तो नेक्स्ट क्वेश्चन देखेंगे अभी. चला नेक्स्ट क्वेश्चन है मित्रांनो 28 क्वेश्चन, फॉलोइंग आर द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. खूप सिंपल क्वेश्चन आहे, प्रत्येकालाच माहिती असेल, सगळ्यांना माहिती पण. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये हे सगळे रिप्रोडक्टिव्ह फिमेलचे ऑर्गन आहेत, पण त्याच्यामध्ये एक नाही आहे. तर सेमिनल वेसिकल हे फिमेलचा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन नाही आहे. तर त्याचं उत्तर काय असेल?
2 असेल, कारण याच्यामध्ये एक्सेप्ट दिलेले त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे मित्रांनो. क्वेश्चनमध्ये एक्सेप्ट वगैरे ह्या गोष्टी, इन्क्लूड वगैरे ह्या गोष्टी ज्या असतात खूप इम्पॉर्टंट असतात, त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे 29. स्किझोफ्रेनिया सिम्पटम्स इन अ टीनेजर आर सिमिलर टू दोज इन अडल्ट्स बट द कंडिशन मे बी मोर difficult to recognize. This may be part and because of some of the early symptoms which are schizophrenia which are all type of following except. ठीक आहे, तर याच्यामध्ये कोणता एक्सेप्ट आहे स्किझोफ्रेनियाचा, तर तो आहे एक्स्ट्रीम एक्साइटमेंट एपिसोड और एक्स्ट्रीम डिप्रेसिव्ह फिलिंग्स. हे स्किझोफ्रेनियामध्ये दिसून येत नाही, ह्याच्यामध्ये हे वरचे 3 जे आहेत ते दिसून येतात. तर ह्याचं उत्तर आहे 4 नंबर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, medication can be administered directly into the respiratory in a cases of respiratory distress resulting reversible airway disease including asthma, certain type of chronic obstructive pulmonary disease, that is the COPD. ओके, तर एक डायरेक्टली कोणता आपण रेस्पिरेटरीमध्ये कोणता डायरेक्टली देतो, दॅट इज द इनहेलेशनल. ठीक आहे, तर हे सी असेल. इंट्राओसियस, टॉपिकल, इंट्रानेझल हे वेगळे आहेत. ठीक आहे मित्रांनो, पहा 31 क्वेश्चन नंबर. वुमन इज admitted to hospital in a labor with her second child and is under primary supervision of a nurse. दुसऱ्या बेबीसाठी हॉस्पिटलमध्ये वुमन ॲडमिट झाली आहे नर्सच्या सुपरविजनमध्ये. अँड एन आवर आफ्टर अरायव्हिंग हर मेंबर्स spontaneously rupture and meconium staining on the fluid was obvious. At the same time, fetal monitoring steps indicate signs of fetal distress. The nurse fails to report these observations टू द डॉक्टर. म्हणजे जे काही घडलं ह्या फेटल याच्यामध्ये, तर नर्स सांगण्यासाठी ती फेल झाली, म्हणजे सांगितली नाही. 3 hours later द डॉक्टर चेक द and find sign the fetal distress prompting in emergency cesarean section or not in umbilical cord had formed depriving the baby oxygen resulting in a सिंपल आहे. क्वेश्चन मध्ये बेबी नर्सच्या निष्काळजीपणामुळे बेबीचं जो आहे याच्यामध्ये लेट झालं, त्याच्यामुळे सिझेरियन सेक्शन करावं लागलं. तर त्याच्यामध्ये बेबीला जे ऑक्सिजन पुरवठा झालं नाही, त्याच्यामुळे बेबीचं ब्रेन डॅमेज झालेलं आहे. ठीक आहे, तर त्याचं उत्तर काय असेल, ब्रेन डॅमेज असेल. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा आहे पॅलर और सायनोसिस, ड्राय म्युकस मेम्ब्रेन, प्युरलंट ब्लड इन स्पुटम, रेस्पिरेटरी असिमेट्री, डिस्पनिया, टॅकिपनिया. ठीक आहे मित्रांनो, हे जे टर्म्स आहेत हे टर्म तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, तर टर्म लक्षात ठेवायला पाहिजे. डिस्निया, डिफिकल्टी इन ब्रीदिंग, टॅकिपनिया, इनक्रीज्ड रेस्पिरेशन रेट. ठीक आहे, accessory muscle use, chest wounds, brain scarring, tracheal deviation, all these abnormalities are found in which type of respiratory असेसमेंट. ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये दिसतात, तर असेसमेंट कशामध्ये आपण सुरुवात काय असतं, इन्स्पेक्शन, त्याच्यामध्येच ह्या गोष्टी कळतात आपल्याला. तर उत्तर काय असेल, इन्स्पेक्शन. 33वा क्वेश्चन, अ डॅमेज असेसमेंट सर्वे शुड फॉलोइंग की प्रिन्सिपल्स. असेसमेंटमध्ये फॉलोइंग की प्रिन्सिपल्स आहेत. एक्सेप्ट, परत हा एक्सेप्ट आहे, तर एक्सेप्टमध्ये या क्वेश्चनच्या अपोजिट जायचं आहे आपल्याला, तो कोणता आहे, इम्प्लिमेंट. बाकीचे असेसमेंटमध्ये दिसून येतात, आपण अंडरस्टँड करतो, पाहतो, ऐकतो, हे सगळे असेसमेंटचे टूल आहेत. ठीक आहे, पण इम्प्लिमेंट हे सगळं झाल्यानंतर आपण जे केअर प्रोव्हाइड करतो त्याला इम्प्लिमेंटेशन म्हणतात, तर ते याच्यामध्ये येत नाही, त्यामुळे एक्सेप्ट याचं उत्तर 4 असेल. ठीक आहे, तर पहा नेक्स्ट क्वेश्चन, इन विच नंबर ऑफ IPSG गोल इज ए इम्प्रूव्ह इफेक्टिव्ह कम्युनिकेशन पार्ट, तर ते IPSG 2 असते. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट कॅरीज द स्पर्म थ्रू द इंग्वायनल कॅनल फ्रॉम द एपिडायडमिस, इट इज द abdominal cavity where it will end and seminal vesicle and ejaculatory duct, that is the vas deferens. मित्रांनो, in patient with lung cancer, removal of lung tissue, altered oxygen supply, that is a hypoventilation, decreased oxygen carrying capacity of blood loss is related to impaired gas exchange. ब्लड कॅरी होत नाही आहे, ब्लडमध्ये ब्लड जात नाही, म्हणजे न्यूट्रिएंट जात नाहीत, ऑक्सिजन जात नाही, काहीच नाही आहे, त्याच्यामुळे काय होईल, इम्पायर्ड गॅस एक्सचेंज होईल. ठीक आहे, त्याचं उत्तर 4th लास्टवाला. ठीक आहे. नेक्स्ट मित्रांनो, HIMSS स्टँड फॉर, याचं लॉंग फॉर्म विचारलं आहे, हेल्थ केअर इन्फॉर्मेशन अँड मॅनेजमेंट सिस्टीम सोसायटी. मित्रांनो, ह्याचं उत्तर आहे 3 नंबरचं, हेल्थ केअर इन्फॉर्मेशन अँड मॅनेजमेंट सिस्टीम. ओके मित्रांनो, सो नेक्स्ट पाहू आता,
Stomach flu is also called as a viral gastroenteritis. मित्रांनो लक्ष द्या, व्हायरल गॅस्ट्रोएंटरायटिस. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Patient with a fracture are at risk of peripheral neurovascular dysfunction due to the potential compression of nerves and blood vessels in the affected limb. This can immediately lead to all except. लक्षात द्या, एक्सेप्ट परत आलेलं आहे, म्हणजे काय काय होतं पण एक होत नाही. त्याच्यामध्ये पहिलं आहे डिक्रीज द सेन्सेशन टू द इंजुरी साईड. ठीक आहे. ब्लड सर्क्युलेशन तिथं जात नसेल तर तिथं लगेच होतं, आपल्याला तिथं फील होत नाही कोणत्याही गोष्टी, म्हणजे हे बरोबर आहे. मोटार फंक्शन डिस्टर्ब होतात ते पण बरोबर आहे. सर्क्युलेशन ते ऑलरेडी तिथं जात नाही आहे हे पण बरोबर आहे. मग ह्याच्यामध्ये रॉंग कोणतं आहे? डिप्रेशन ड्यू टू इंजुरी. ठीक आहे. तर मित्रांनो लास्ट क्वेश्चन आहे पहा. लास्ट क्वेश्चन काय आहे? युट्राइन कॉन्ट्रॅक्शन रिचिंग देअर पीक ऑकरिंग एव्हरी 2 to 3 minutes फॉर 60 to 90s in the first stage of labor. This phase is called as a transitional phase. हे लेबरमधील क्वेश्चन आहे. तर या फेजमध्ये कोणतं नाव आहे या फेजचं असं विचारलं आहे, तर त्या फेजचं नाव आहे ट्रान्झिशनल फेज. ठीक आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे हे पूर्ण कंप्लीट झालेले आहेत 40 क्वेश्चन मित्रांनो. DMERचा 2023चा एका बॅचचा हा पूर्ण कंप्लीट क्वेश्चन पेपर आहे मित्रांनो. 40 क्वेश्चन कंप्लीट केलेले आहेत आपण नर्सिंग रिलेटेड. अशा प्रकारे तुम्हाला आणखीन जर व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना वगैरे पाठवा. अशाच प्रकारचे व्हिडिओ मी काढत जाईन. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.